Hello students, today we start with the exercise 5.2. In last lecture we can see two examples. आता बघा लास्ट लेक्चर मध्ये आपण दोन एक्झाम्पल बघितलेले त्याला आपण 5.2 असं म्हटलेलं आहे, पण ऍक्च्युली ती एक्झाम्पल सोडवून दिलेली ह्याच्यातली होती. ते महत्त्वाचे थेरम असल्यामुळे मी घेतलेले आहे. आता बघा 5.2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड द पोझिशन व्हेक्टर्स. Find the position vector of R which divides the line segment joining the points P and Q. ये जो लाइन सेगमेंट आहे तो कोणता आहे? PQ आहे. लाइन सेगमेंट PQ त्याचे पोझिशन वेक्टर आपल्याला दिलेले आहेत. P चा पोझिशन वेक्टर, Q चा पोझिशन वेक्टर, P बार and Q बार इन द रेशो 3/2. रेशो दिलेला आहे 3/2. मग रेशो जो आहे तो काय कन्सिडर करतो आपण? m आणि n. हा जो रेशो आहे तो m ची व्हॅल्यू 3, n ची व्हॅल्यू 2. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचंय बघा. तर हा r हा पॉइंट सेगमेंट PQ ला 3/2 या रेशो मध्ये इंटरनली आणि एक्सटर्नली डिवाइड करत असेल तर r चा पोझिशन वेक्टर आपल्याला काढायचा आहे. फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ r which divides PQ internally and externally in the ratio 3/2. इंटरनली डिवाइड करत असेल तर r चा पोझिशन वेक्टर आणि एक्सटर्नली डिवाइड करत असेल तर r चा पोझिशन वेक्टर. आता दिलाय काय बघा आपल्याला? P बार आणि Q बार दिलेला आहे, m आणि n ची व्हॅल्यू दिलेली आहे. तर r हा पॉइंट PQ ला डिवाइड करतो. मग r चा पोझिशन वेक्टर काय घेतला आपण? r बार घेतला. लेट R bar be the position vector of capital R which divides line segment PQ internally in the ratio P/2. बघा फर्स्ट इंटरनली डिवाइड करत असेल तर R पोझिशन वेक्टर R bar कोणत्या सेगमेंटला डिवाइड करतो? PQ ला डिवाइड करतो. Therefore by internal section formula आता बाय इंटरनल सेक्शन फॉर्म्युला r बार इज इक्वल टू का r बार इज इक्वल टू काय होणार? m इंटू q बार प्लस n इंटू p बार. m q बार प्लस n p बार डिवाइडेड बाय m प्लस p. आता हा फॉर्म्युला लिहिताना लक्षात ठेवा दुसरं जे अक्षर आहे त्याचा पोझिशन वेक्टर फर्स्ट आला पाहिजे. m q बार प्लस n p बार डिवाइडेड बाय m प्लस n. And therefore r bar is equal to, आता ह्या व्हॅल्यू आपल्याला माहित आहे m is equal to 3 into q bar minus 5i bar plus 2j bar minus 5k bar plus n ची व्हॅल्यू किती आहे? 2 into p bar 2i bar minus j bar plus 3k bar divided by 3 plus 2. आता 3 आणि 2 न काय करा? ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा. देयरफॉर r बार इज इक्वल टू 3 into minus 5 किती आले? minus 15i बार प्लस 3 into 2 6j बार minus 15k बार प्लस 2 न मल्टिप्लाय करा. 2 into 2 4i बार minus 2j बार प्लस 2 into 3 6k बार डिवाइडेड बाय 3 प्लस 2 किती आले? 5. आता i बार ची व्हॅल्यू बघा minus 15i बार प्लस 4i बार minus 15 प्लस 4. आता बघा minus 15i बार प्लस 4i बार. therefore i bar is equal to minus 11i बार. हे व्हॅल्यू बघा. पर j बार ची व्हॅल्यू 6j bar minus 2j bar 6 minus 2 plus 4j bar minus 15 plus 6 minus 9k bar and divided by 3 plus 2 किती आले? 5. आता आपल्याला विचारले काय बघा? पोझिशन वेक्टर ऑफ r and this position vector of r bar and which is position vector of r
which divides line segment PQ internally in the ratio 3/2. आता इथे पुढे करता तुम्हाला क्वेश्चन विचारला R चे कोऑर्डिनेट्स. मग R इज इक्वल टू बघा कोऑर्डिनेट्स I बारचं कोएफिशिएंट -11/5. हा क्वेश्चन पण तुम्हाला विचारतात. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ R अँड पोझिशन वेक्टर ऑफ R. किंवा कोऑर्डिनेट्स विचारतील किंवा पोझिशन वेक्टर विचारतील किंवा दोन्ही विचारतील. मग कोऑर्डिनेट्स विचारले तर बघा I बारचा कोएफिशिएंट -11/5 प्लस J बारचा कोएफिशिएंट 4/5 प्लस K बारचा कोएफिशिएंट -9/5. 4 divided by 5 minus 9 divided by 5. आता ह्याचा दुसरा क्वेश्चन काय बघा. R हा पॉइंट सेगमेंट PQ ला कसा डिवाइड करतो. एक्सटर्नली डिवाइड करत असेल तर त्याचा पोझिशन वेक्टर. आता बघा सेकंड मध्ये R हा पॉइंट सेगमेंट PQ ला कसा डिवाइड करतोय. एक्सटर्नली डिवाइड करतो. मग एक्सटर्नली डिवाइड करत असेल तर R बार इज इक्वल टू काय येणार MQ बार मायनस N P बार डिवाइडेड बाय M मायनस N. And therefore R bar is equal to M is equal to किती आहे 3 Q bar minus 5I bar plus 2 J bar minus 5 K bar minus N ची व्हॅल्यू किती आहे 2 into P bar 2I bar minus J bar plus 3 K bar divided by M minus N 3 minus. Therefore R bar is equal to 3 into minus 5 किती आले minus 15I bar 3 into 2 plus 6 J bar minus 15 K bar minus 2 ने मल्टीप्लाई करा minus 2 into 2 minus 4I bar minus minus काय होणार plus 2 J bar minus 2 into 3 minus 6 K bar आणि divided by 3 minus 2 किती आले 1. आता इथं बघा R bar is equal to minus 15I bar minus 4I bar minus 15 minus 4 minus 19I bar. परत J bar चा कोएफिशिएंट बघा 6 J bar plus 2 J bar 6 plus 2 8 J bar and minus 15 minus 6 minus 21 K bar, which is position vector of R which divides line segment PQ externally in the ratio 3/2. मग त्याचे जे कोऑर्डिनेट्स तुम्हाला विचारले R चे कोऑर्डिनेट्स R is equal to -19 8 -21. बघा पहिलं जे एक्झाम्पल आहे ते समजलं इंटरनली एक्सटर्नली. फॉर्म्युला तोच आहे. इंटरनली असेल तर इथं काय येणार प्लस एक्सटर्नली असेल तर मायनस. आता दुसरं एक्झाम्पल बघा. 3 पॉइंट तुम्हाला दिलेले आहेत A B आणि C. एक्सरसाइज मधलं हे तिसरं एक्झाम्पल आहे. एकाडे एक एक्झाम्पल मी घेणार आहे. एक्सरसाइज मधलं तसं हे 3 नंबरचं एक्झाम्पल आहे. 2 नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही सोडवायचं आहे. 3 नंबरचं एक्झाम्पल बघा. पॉइंट दिलेले आहेत तुम्हाला. सोल्युशन ऑफ 3 A is equal to 30P. B ची व्हॅल्यू बघा. B ची कोऑर्डिनेट्स काय दिलेले आहेत -1 Q 3. C चे कोऑर्डिनेट्स -3 3 0. 3 पॉइंट दिलेले आहेत आणि हे 3 पॉइंट काय आहेत बघा. आर कोलिनियर आहेत. Then find the ratio in which the point. इथे पण 2 क्वेश्चन आहेत. पहिला क्वेश्चन बघा. The ratio in which the point C divides the line segment AB. आता रेशो काढायचा आहे आपल्याला. C divides AB. C हा पॉइंट सेगमेंट AB ला कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करतो. इंटरनली डिवाइड करतो का एक्सटर्नली हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि दुसरा जो क्वेश्चन आहे तो काय बघा. द व्हॅल्यूज ऑफ P अँड Q. आता आपला जो पॉइंट आहे तो कोणता आहे सेक्शन फॉर्म्युला. मग सेक्शन फॉर्म्युला आपण थेरम बघितलेला आहे. त्याच्यामध्ये
इंटरनल असेल किंवा एक्सटर्नल असेल, तीनही पॉइंट जे आहेत ते कसे आहेत, कोलिनियर आहेत. मग आता हे 3 पॉइंट आपल्याला कोलिनियर दिलेले आहेत. मग आता इथे बघा, सी डिव्हाइड्स द लाईन सेगमेंट ए बी, म्हणजे सी हा सेगमेंट ए बी ला, म्हणजे सी, ए आणि बी हे 3 पॉइंट काय आहेत, कोलिनियर. मग आता आपल्याला माहित नाही की इंटरनली डिव्हाइड करतो का एक्सटर्नली, पण आपण कन्सिडर करताना काय करायचं, इंटरनली डिव्हाइड करतो हेच कन्सिडर करायचं. मग प्रत्येकाचा काय करा, पोझिशन वेक्टर लिहून घ्या. ए चा पोझिशन वेक्टर ए बार 3i बार प्लस 0j बार प्लस p k बार. बी चा पोझिशन वेक्टर b बार इज इक्वल टू -i बार प्लस qj बार प्लस 3k बार. सी चा पोझिशन वेक्टर c बार इज इक्वल टू -3i बार प्लस 3j बार प्लस 0k बार. आणि आता रेशो काढताना नेहमी काय कन्सिडर करायचा, k/1. कन्सिडर द रेशो k/1. आता बघा, सी हा पॉइंट सेगमेंट ए बी ला k/1 या रेशो मध्ये डिव्हाइड करतो. आणि घेताना काय करायचं, इंटरनल सेक्शन फॉर्म्युलाच घ्यायचा. ऍक्च्युली आपण शेवटी कन्क्लुजन काढणार आहे, इंटरनली डिव्हाइड करतो का एक्सटर्नली हे आपल्याला बघायचं आहे तिथं. देअरफॉर बाय इंटरनल सेक्शन फॉर्म्युला सी बार इज इक्वल टू काय ना बघा, सी बार इज इक्वल टू के इंटू बी बार. इथं बघा, सी बार इज इक्वल टू दुसरा अक्षर आहे त्याचा पोझिशन वेक्टर फर्स्ट येईल के बी बार प्लस 1 a बार डिवाइडेड बाय के प्लस 1. आता व्हॅल्यू पुट करा, सी बार, ए बार आणि बी बारची. सी बार -3i बार प्लस 3j बार प्लस 0k बार इज इक्वल टू के इंटू बी बारची व्हॅल्यू -i बार प्लस qj बार प्लस 3k बार प्लस 1 इंटू ए बारची व्हॅल्यू 3i बार प्लस 0j बार प्लस p इंटू k बार डिवाइडेड बाय k प्लस 1. सी बारची व्हॅल्यू पुट केली, ए बारची व्हॅल्यू पुट केली, बी बारची व्हॅल्यू आणि ही कशाची आहे, ए बारची. आता आपल्याला k/1 म्हणजे k ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. मग आता हा k प्लस 1 ही टर्म काय करा, लेफ्टला घ्या. k प्लस 1 इंटू -3i बार प्लस 3j बार प्लस 0k बार. परत राइट हँड साइडला काय करा, आय बारचे कोएफिशिएंट एकत्र करा, जे बारचे कोएफिशिएंट एकत्र, के बारचे कोएफिशिएंट एकत्र. मग राइटला बघा, के बारचा आय बारचे कोएफिशिएंट आय बार इंटू -k आणि त्या आय बार इंटू किती आहे, 3 आहे, म्हणजे -k प्लस 3 इंटू आय बार. परत जे बारचे कोएफिशिएंट q इंटू k प्लस k इंटू q प्लस 0 द्यायची काही गरज नाही, जे बार. आणि के बारचे कोएफिशिएंट 3k प्लस p 3k प्लस p इंटू k बार. फक्त इथे तुम्ही घेताना साइन चुकवायचं नाही, किंवा एखादी टर्म जर तुम्ही लिहिताना चुकला तर रेशो चुकेल, p आणि q ची व्हॅल्यू पण चुकू शकते. आता दोन्ही बाजूचे कोएफिशिएंट कंपेअर करा, कुठले, आय बार, जे बार आणि के बारचे. मग कंपेअर केल्यानंतर बघा, लेफ्ट हँड साइड आय बारचं कोएफिशिएंट -3 इंटू के प्लस 1, राइट हँड साइड आय बारचं कोएफिशिएंट -k प्लस 3. परत लेफ्ट हँड साइड जे बारचा कोएफिशिएंट 3 इंटू के प्लस 1, राइट हँड साइड जे बारचा कोएफिशिएंट k इंटू
परत राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड के बारचा कोएफिशियंट, लेफ्ट हँड साइड बघा के बारचा कोएफिशियंट किती आहे 0, 0 इंटू के प्लस 1 0 झाला. राईट हँड साइड के बारचा कोएफिशियंट 3k प्लस 2. आता इथं फर्स्ट मध्ये बघा -3k प्लस 1 इज इक्वल टू -k प्लस 3. के ची टर्म एका बाजूला घ्या 1 -1 -3 इज इक्वल टू -k. हा -3 राईटला गेल्यानंतर काय होणार प्लस 1 -3 -2 3k -k 2k. and therefore k is equal to -2 divided by 2 -1. k ची व्हॅल्यू किती आली -1 आली. इथं बघा -3k सॉरी -3k -3 -3k -3 is equal to -k plus 3 -3 के ची टर्म एका बाजूला राहिलेली एका बाजूला घ्या -3 हा प्लस 3 लेफ्टला घेतल्यानंतर काय झाला -3 इज इक्वल टू -k. हा -3k राईटला गेल्यानंतर काय झाला +3 -3 -3 -6 -k -1 + 3 2k. therefore -6 divided by 2 is equal to k. and therefore k is equal to 2 into 1 2 into 3 -3 is equal to k. therefore k is equal to -. आता इथे बघा k ची जी व्हॅल्यू आहे ती किती आली -3 आली. आता पहिला जो क्वेश्चन आहे आपला रेशो काढायचा आहे आपल्याला. पॉइंट सी हा सेगमेंट AB ला कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करतो. मग इथे तुम्ही कन्क्लूड करू शकताय प्लस असेल तर काय होणार इंटरनल डिव्हिजन, मायनस असेल तर काय येणार एक्सटर्नल. मायनस साइन जे आले ते कशासाठी आहे एक्सटर्नल साठी. आणि तुमचा जो रेशो आहे तो किती आला 3/1. मी तर काय कन्क्लुजन आहे बघा के ची व्हॅल्यू काय आहे निगेटिव्ह आहे. द पॉइंट सी डिवाइड्स सेगमेंट AB एक्सटर्नली इन द रेशो 3/1. इथं मायनस साइन घ्यायचं नाही. मायनस साइन काय दाखवते आपल्याला इंटरनल डिव्हिजन आहे का एक्सटर्नल आहे. बघा कन्क्लुजन लक्षात आलं का. द पॉइंट सी डिवाइड्स सेगमेंट AB एक्सटर्नली इन द रेशो 3/1. हे झालं पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. आता दुसरा क्वेश्चन काय बघा P आणि Q च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आता ही आलेली K ची व्हॅल्यू तुम्ही इथं पुट करू शकता 3 इंटू K ची व्हॅल्यू -3 प्लस 1 K ची व्हॅल्यू -3 इंटू Q -3 प्लस 1 -2 इंटू 3 -6 -3Q मायनस काय होणार प्लस 6 डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू Q. therefore Q is equal to 3 into 1 3 into 2. Q is equal to 2. परत तिसऱ्या याच्यामधून तुम्हाला P ची व्हॅल्यू मिळेल 0 is equal to 3 K ची व्हॅल्यू -3 प्लस P. K ची व्हॅल्यू तिथे पुट करा. therefore 0 is equal to -9 plus P. therefore P is equal to -9. P is equal to -9 Q is equal to 2 आणि K ची व्हॅल्यू किती -3. त्याच्यावरून तुम्ही कन्क्लूड केलं की C हा पॉइंट सेगमेंट AB ला एक्सटर्नली 3/1 या रेशो मध्ये डिवाइड करतो. आता बघा 1 आणि 3 नंबरचे एक्झाम्पल मी घेतलेले आहे. 2 नंबरचे एक्झाम्पल तुम्ही सोडवायचं आहे. आणि आपण थेरम बघितलेले आहेत ते थेरम पण तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहेत. पुस्तकात जसे आहे तसे लिहून काढू शकताय आणि एक्झाम्पल सोडवा. पुढचं 4 नंबरचं एक्झाम्पल पण तुम्ही सोडवायचं आहे. म्हणजे तुमचा जो होमवर्क आहे आजचा 2 एक्झाम्पल नंबर 2 एक्झाम्पल नंबर 4. पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 5 आणि त्याच्या पुढचे एक्झाम्पल. नाउ वी कॅन स्टॉप हिअर. थँक यू.